लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की काव्या तिच्या माहेरी देवीसमोर उभी असते. म्हणत असते, देवी आई तसं तर मी खूप कमी वेळा तुझ्यासमोर हात जोडून उभी असते आणि काहीतरी मागत असते. पण आज मात्र मी तुझ्याकडे एकच मागणं मागते. आज मी खरंच खूप खुश आहे. आज मला माझी एक इच्छा आहे. माझ्या नंदिनीताईला खुश ठेव. तिचा संसार मार्गी लागू देत. त्याचसोबत ती कायम माझ्यासोबत राहू दे आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर कायम असू दे. असं म्हणताक्षणी आता नंदिनीने बाजूला उभे असलेल्या धनंजयला काव्याच्या डोक्यावर हात ठेवण्यास भाग पाडलेलं असतं. काव्या लगेच पाठी वळून पाहते तर धनंजय आणि नंदिनी तिथे उभे असतात. काव्या लगेच धनंजयच्या पाया पडते आणि ते तिला आशीर्वाद देतात आणि त्याचबरोबर यशस्वी हो असं म्हणून ते तिथून निघून जातात. आता काव्या म्हणत असते, माझ्यासाठी हेच खूप जास्त आहे. ते तेवढं म्हटलेत ते सुद्धा माझ्याकरिता लाख मोलाचं आहे. आता नंदिनी तिच्यासाठी दहीसाखर घेऊन आलेली असते आणि दहीसाखर ती काव्याला देत असते. तेव्हा काव्या नंदिनीला म्हणत असते, ताई, आज तुझ्यामुळे माझ्याशी बाबा बोलले. एक शब्द का होईना आपण बोलले ते सुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते, असू दे, सगळं व्यवस्थित होईल. कमीत कमी मोहितेंच्या एका लेकीचा तरी संसार मार्गी लागला याचं सुख तरी त्यांना मिळेल. त्यावर काव्या म्हणत असते, ताई असं का बोलतेस गं? असं अजिबात नाही आहे. तुलासुद्धा तुझासुद्धा संसार नक्कीच मार्गी लागेल आणि मला खात्री आहे पूर्ण की तू जीवालासुद्धा नक्की माफ करशील. त्यावर नंदिनी म्हणत असते, ते शक्य नाही आहे काव्या. त्यावर काव्या म्हणत असते, का शक्य नाही आहे ताई? तू नको काळजी करूस. सगळं काही व्यवस्थित होईल. आता मी देशमुखांकडे चालले ना, नक्की जा आणि पार्थचं प्रेम तुला नक्की मिळू दे आणि तुझं असलेलं प्रेम पार्थलासुद्धा लवकरच समजू दे. असं म्हटल्यानंतर लगेच आता काव्या नंदिनीला घट्ट मिठी मारत असते आणि तिथून ती निघत असते. नंदिनी तिची बॅग घेणार तेवढ्यातच काव्या म्हणत असते, नाही ताई अजिबात नको. आता माझा बोज मलाच उचलू दे. नंदिनी मनातच म्हणत असते. काव्या गेल्यावर आता काव्या खरी चालली तिथे. पण काव्या आणि जीवाला जर एकत्र पाहिलं तर पार्थला काय वाटेल? त्यांना हा सगळा धक्का आणि ह्या दोघांना एकत्र तिथे पाहणं सहन होणार आहे का? तर आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की आशा रम्या आणि वसूच्या खोलीमध्ये साफसफाईसाठी आलेली असते. तेव्हा ती झाडू मारत असते तर रम्याचे पाय हे खाली असतात आणि आशा म्हणत असते, ताई प्लीज पाय वर घेता का? त्यावर लगेच आता रम्या त्या झाडूवरतीच पाय ठेवत असते. तेव्हा आशा म्हणते, अहो रम्याताई, ती लक्ष्मी आहे, त्याला अशी लाथ मारू नये. त्यावर लगेच आता इकडे वसू म्हणत असते, काय होणार आहे जर तिने त्या लक्ष्मीला लाथ मारली तर? आम्ही रस्त्यावर येणार आहोत का? आम्हाला भिकेला लागणार आहोत का? आमच्याकडून सगळं आमचं पैसा, संपत्ती सगळं हिरावून घेणार आहेत का? त्यावर लगेच आता ती म्हणत असते, नाही हो, असं का म्हणताय? पण झाडूला लाथ मारू नये इतकंच. अगं आई, मी काय म्हणते ना, हिचा ना एखादा रील्स बनवूयात. हिला मोबाईल स्क्रोल करायची खूप हौस आहे ना. इकडच्या बातम्या तिकडं आणि तिकडच्या बातम्या इकडं पोहोचवण्याची. मग रम्या म्हणते हिची रील्स बनवते. आता ते ट्रेंडिंग सुरू आहे ना, देशमुखांच्या घरातला डेवन म्हणजे आता कामवाली आहे ना ही. त्यावर वसू म्हणत असते, हो, हो, तू अगदी बरोबर बोलतेस. घे, हिचा ना रील काढूनच घे. आणि हिला असं खूप वाटतं, मामीला ही खूप काही भरवत असते. हो, तेच अगदी बरोबर आहे. आणि त्यावर लगेच आता आशा म्हणत असते, तुम्ही असं का म्हणताय? हे बघा, पारदादा काव्या वहिनीला नक्कीच माफ करतील आणि काव्याताईसुद्धा घरामध्ये नक्कीच येतील. कारण पारदादांचं मन खूप मोठं आहे. त्यावर रम्याला राग आलेला असतो आणि ती आशावर ओरडते. म्हणत असते, तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही बोलण्याची? तेव्हा वसू तिला लगेच थांबवते आणि म्हणत असते, रम्या जरा थांब गं. तेव्हा वसू आशासमोर उभी राहते आणि म्हणत असते, आशा, तुझी जीभ बाहेर काढ गं जरा. दाखव मला तुझी जीभ. तेव्हा बिचारी आशा जीभ बाहेर काढते आणि तेव्हा वसू म्हणत असते, नाही गं, तुझी जीभ ना काळी आहे ना कुठे तुझ्या जिभेवर तीळ आहे. मग तुझं म्हणणं कसं काय आणि कुठे खरं होणार आहे? कुठेही खरं होणार नाही आहे, कळलं का तुला? आणि काय गं, तुला असं वाटतं का की ती काव्या घरी येईल आणि पार्थिला माफ करेल म्हणून? असं अजिबात होणार नाही आहे. कारण तुला माहिती नाही आहे की त्या पोरीनं किती आणि काय काय गुण उधळलेले आहेत. सगळ्या समाजामध्ये तिची नाचक्की झालेली आहे आणि तरीसुद्धा तुला असं वाटतंय की ती इकडे येईल म्हणून? त्यावर रम्या म्हणत असते, अजिबात असं होणार नाही आहे. कारण
ती काव्या घरी येणारच नाही आहे, आली तरी पार्थ तिला थोडी ना जवळ घेणार आहे ना माफ करणार आहे. तेवढ्यातच आता सुनीताचा फोन वाजलेला असतो आणि घरातली घरात ही मानिनी का बरं फोन करते? आपल्याबद्दलच काहीतरी चुगल्या लावण्यासाठी फोन करत असेल. घे, आशा फोन घे आणि स्पीकरवर टाक. आशा थोडीशी घाबरलेली असते, पण शेवटी तिला तो फोन उचलायचा असतो आणि स्पीकरवर टाकायचाच असतो. आता तिकडून मानिनी म्हणत असते, "अगं आशा, काय करतेस तू? कुठे आहेस? पटकन खाली ये. लवकर भाकर तुकडा आणि आरतीची थाळी घेऊन ये." "का, काय झालेलं आहे वहिनी?" "अगं काय झालेलं आहे म्हणजे? आपण औक्षण आणि भाकर तुकडा कधी घेऊन येतो? लेकी सुना म्हणजे लक्ष्मी घरी येते माझी." "कोण लक्ष्मी?" "अगं लेकी सुना म्हणजे लक्ष्मीच असतात. पार्थची बायको माझी थोरली सून काव्या घरी परत येते. केव्हाची बॅग घेऊन दारात उभी आहे. जा लवकर पटकन ये." तेव्हाच इथे आशा म्हणत असते, "हो ताई, आले आलेच." आता ह्या दोघींना तर खूपच टेन्शन आलेलं असतं. जस्ट आत्ताच त्यात एवढं सगळं काही बोलत होत्या आणि आत्ता मात्र लगेच हे सगळं काही झालेलं असतं. आता ती आहे तसा झाडू फेकते आणि निघून जाते. आता जात असताना आशा म्हणत असते, "काय हो वसुताई, ज्यांच्या जिभेवर काळा तीळ नाही त्यांचं सुद्धा खरं होतं ना?" असं म्हटल्यानंतर वसूला रागच येतो. आशा तर निघून गेलेली असते बरं का. आता जो झाडू जिथे ठेवलेला असतो त्या झाडूवरून रम्याचा पाय घसरतो आणि ही म्हैस खालीच पडते. आता वसू बघा काय म्हणते, "अगं झाडूला लाथ मारली होतीस म्हणूनच पडलीस तू खाली. लक्ष्मीला लाथ मारणं चांगलं नसतं काव्या रम्या. बघ पडलीस ना." आता लगेच ती तिला उचलते आणि सोफ्यावरती बसवत असते. तिच्या पायाला जरा चांगलंच लागलेलं असतं. ही आशा ना हल्ली खूपच जास्त बोलायला लागलेली. ही कोणामुळे बोलते माहिती आहे मला. हिला ना त्या मानिनीचीच फूस आहे. यामुळेच ती एवढी काही बोलत आहे. "गप गं बाळा गप." असं म्हणून तिला ती सोफ्यावरती बसवते. आता आपण दुसऱ्या बाजूला पाहतो की काव्याने बेल वाजवलेली असते, तर आता पार्थ दरवाजा उघडतो. पार्थने दरवाजा उघडल्याबरोबर काव्यासमोर असते आणि तिला पाहिल्यानंतर पार्थ मात्र आपला तिच्याकडे पाहतच राहतो बरं का. सेम इकडे दुसऱ्या बाजूने सुद्धा जीवाने बेल वाजवलेली असते, तर आता नंदिनी दरवाजा उघडते. नंदिनीने दरवाजा उघडल्यानंतर लगेच समोर तिला जीवा उभा दिसतो. खूपच गोड ॲक्शन जीवाची असते. एक पाय उचलून दुसऱ्या पायाच्या पाठीने नेत असतो. मस्त असे शूज घातलेले असतात. त्याचबरोबर केसावरून हात फिरवत असतो आणि नंदिनीकडे पाहून हसतच असतो. आता ती त्याच्याकडे पाहतच असते. कितीतरी दिवसांनी असं दोघे एकमेकांना भरल्या डोळ्यांनी आणि डोळे भरून पाहत असतात. इकडे सेम पद्धतीने पार्थचं सुद्धा तसंच झालेलं असतं. काव्याच्या हातामध्ये बॅग जी असते ती काव्या आता पार्थच्या समोर त्याच्या हातामध्ये टाकत असते आणि म्हणत असते, "त्याचं काय आहे ना पार्थ देशमुख, डेस्टिनेशनसमोर मी रोज रात्री 11:11 एकच विश मागते आणि मी एकटीच विश मागते." मग आता डेस्टिनेशनच म्हटलं असेल. "अगं तू एकटीच कशाला विश मागतेस आणि किती दिवस मागणार आहेस? त्यापेक्षा तू तिकडे देशमुखांकडे जा आणि तिकडे जाऊन तुझी ही विश पूर्ण कर. आणि मला माझ्या देशमुखासोबत, मला माझ्या आर्किटेक्ट बोक्यासोबत राहायचं आहे आणि म्हणूनच मी इथे आले आहे." तेव्हा पार्थ मात्र तिच्याशी काहीही बोललेला नसतो बरं का. फक्त आणि फक्त तो तिच्याकडे पाहतच असतो. आता मी इथेच राहणार आहे असं म्हणून काव्या पुढे जाते आणि पार्थच्या हातामध्ये ती तशीच बॅग असते. काव्याने तिची ओढणी अशी जोरातच फेकलेली असते, ती तर पार्थच्या तोंडावरच जाऊन आदळलेली असते. आता इकडे सेम पद्धतीने सुरू असतं. हातामध्ये बॅग असते ती त्याने बाजूलाच ठेवलेली असते. आता नंदिनी म्हणत असते, "तुम्ही इथे काय करताय? का आलात तुम्ही इथे?" "अगं का आलात म्हणजे?" "हे बघ, तूच माझा काजवा, तूच माझा काय तो मितवा, तूच माझी चंद्रमा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. आता तू माझी लाईफ पार्टनर आहेस, तू माझी लाईफ वाईफ आहेस ना, मग मी कुठे जाणार आहे दुसरीकडे? म्हणून मी इथे तुझ्याकडेच आलेलो आहे आणि किती दिवस मी असा तुला सोडून राहणार आहे? नाही. मग मी आता ठरवले, मला माझ्या नंदिनीकडे जायचंय. काही जरी झालं तरीसुद्धा मला माझ्या नंदिनीकडे जायचंय. पण मी काय म्हणतो, एवढं मोठं मोहितेंचं घर आणि तू मला अशीच दारात उभी करणार आहेस का? आतमध्ये घेणार नाही आहेस का नंदिनी?" त्यावर नंदिनी म्हणत असते, "एक मिनिट, मी तुम्हाला का आत घेऊ? पण मुळात तुम्ही इथे आलातच का?" त्यावर जीवा म्हणत असतो, "अगं तेच तर मी सांगतोय तुला. मी का आलोय? मी तुझ्याकडे राहण्यासाठी आलोय. हे बघ मी बॅग भरून घेऊन आलोय. मला तुझ्याकडे राहायचंय नंदिनी. असं काय करतेस? आता तू मला आतमध्ये घेणार आहेस की नाही? घे पटकन आतमध्ये." पण नंदिनी मात्र काहीच बोलत नसते. आता इथे काव्या पार्थ नको म्हणत असतो आत यायला, तरीसुद्धा ती डिरेक्टली आत आलेली असते आणि समोर गणपतीचं जे मूर्ती आहे
त्यांचं देवघर आहे तिथे जाऊन उभी राहते आणि नमस्कार करत असते आणि म्हणत असते, गणपती बाप्पा मला आणि माझ्या बोक्याला सुखी ठेव. आता पुन्हा पार्थ तिच्या पाठी येत असतो आणि म्हणत असतो, काय चाललंय तुमचं हे? त्यावर काव्या त्याच्याकडे पाहते. हे बघा असं पाहू नका तुम्ही माझ्याकडे. तेव्हा काव्या म्हणते, मग कसं पाहू तुमच्याकडे? त्यावर पुन्हा पार्थ म्हणत असतो, पण तुम्हाला सांगितलं ना, इथे ह्या घरामध्ये येण्याची तुम्हाला परमिशन कोणी दिली? तुमचं काय चाललंय? काय चाललंय देशमुख तुमचं? आता मी इथे आलेलीच आहे, तर तुम्ही माझा असा रागराग करणार आहात का? आता पार्थ खाली बघून बोलत असतो. तेव्हा काव्या म्हणत असते, देशमुख, काव्याच्या नजरेस नजर आणि काव्याच्या डोळ्यात डोळे घालून बोला बरं. तेव्हा पार्थ आता तिच्याकडे बघतो आणि बोलायला लागलेला असतो. हो, मी तुम्हाला तेच म्हणतोय, तुम्ही इथे कशाला आलात? तेव्हा काव्या म्हणत असते, तेच तर, मी माझ्या देशमुखांकडे आले, मी माझ्या घरी आलेली आहे. आता पुन्हा पार्थला काय बोलावं काहीच समजत नसतं, कारण काव्या मात्र आता फुल ऑन तयारीमध्येच आलेली असते. पार्थला कसं बोलायचं, कशा पद्धतीने घोळात घ्यायचं ह्या गोष्टीचं ती बरोबर इथे अभ्यास करूनच आलेली असते. बोला देशमुख, बोला हो, तुम्ही काय बोलताय ते बोला, माझ्या डोळ्यात डोळे घालून बोला. तेवढ्यातच आता आपली मानिनी जी आहे ना, ती विक्रमला खाली घेऊन आलेली असते. आता सकाळी सकाळीच आलेली असते काव्या बरं का. खरं तर विक्रम कुठले एवढ्या उशिरापर्यंत झोपतात, प्रेक्षकांना पण दाखवायचं म्हणून काही दाखवतात बरं का. आता विक्रम म्हणत असतात, काय हे मानिनी, तू मला झोपूच देत नाहीस बाबा, किती वेळचं मला झोप येत होती, का असं केलंयस तू, मला झोपायचं होतं गं. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो बघा बघा बघा, कोण आलंय कोण आलंय, अरे अरे अरे, आणि तेव्हा डोळे तो पुसत असतो आणि काव्या समोर दिसत असते. आ, माझी माझी मोठी सून आली, माझी मोठी सून आले, अरे आशा आशा, मंगाओ मंगाओ, एक एक किलो केसर पेढा मंगाओ, 1 किलो जिलेबी मंगाओ 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 मंगाओ, असं म्हणूनच आरडाओरडा करत असतो बरं का. तेवढ्यातच आशा येते आणि आशा म्हणत असते, हो 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 हो, नक्की नक्की मागवू आपण. त्यावर पार्थ म्हणत असतो, ओ बाबा काय चाललंय तुमचं? ए तू गप्पा बस रे, तुला कोणी विचारले? तेव्हा आता इथं पार्थचं कोणी काही शिजू देत नसतं, चालू देत नसतं बरं का. इकडे आता पुन्हा विक्रमची थट्टा मस्करी ही सुरूच असते. मानिनी म्हणत असते, बाई बाई काव्या घरी आली गं, आज काव्याच्या आवडीची ना मस्त मटार उसळ बनवूया, किती बारीक झाली ती. त्यावर विक्रम म्हणत असतात, ए गप्प बस ग, मटार उसळ नको, आज मस्त मटण बनवूया, मटण. ती काव्या बघ किती बारीक झाली आहे, बारीक मटण बनवूया. ओ बाबा तुमचं काय चाललंय हे? ए तू गप्प बस रे, तुला काय हवंय? तुला हवंय का काही? तू पण खाणार आहेस का मटण? तू मार्केटमध्ये जायचं आणि पटकन मटण घेऊन यायचं. तेवढ्यातच आता इकडे पार्थ म्हणत असतो, पण त्यांना मटण नाही आवडत, त्यांना चिकन आवडतं. तेवढ्यातच आता सगळेजणच हसायला लागलेले असतात. ओहो, म्हणजे त्यांना चिकन आवडतं का? मग त्यांना मटण आवडत नाही का? मग ठीक आहे ना, आपण मटण नकोच आणूया, आपण मस्त चिकन आणूया आणि चिकनच बनवूया, असं आता सगळेजण बोलत असतात. तेव्हा मात्र काव्या पार्थकडे पाहतच असते. आता पार्थला तर काय बोलावं ह्या गोष्टी समजतच नसतात बरं का. इथे काव्यासुद्धा खूप जास्त खदखदून हसायला लागलेले असते. तेव्हा आता पार्थ म्हणत असतो, एक मिनिट, काय चाललंय तुमचं? तुम्ही माझी मस्करी करताय का? तेव्हा काव्या म्हणत असते, अहो धनी, असं काय करताय बाई? असं बोलल्यानंतर पार्थ तिच्याकडे पाहतो आणि म्हणत असतो, काय म्हणताय तुम्ही मला? हे धनी? हो धनी. आणि तेव्हा आता मानिनी म्हणत असते, आय लाईक इट धनिया. काय काव्या, भारी बोललीस की, धनी वगैरे. आई तू गप्प बस ना, तू अजिबात मध्ये बोलायचं नाही आहे असं. मला अगोदर ह्यांच्याशी बोलू दे, ह्यांचं काय ते ना क्लिअर करू दे. त्यावर लगेच आता इकडे विक्रम म्हणत असतात, तू क्लिअर वगैरे काही करत बसू नकोस, तू मस्त जा मार्केटमध्ये चिकन वगैरे घेऊन ये. मस्त आज चिकन चिकन देशमुख स्टाईलने चिकन होणार आहे, कारण आमची सून आज घरी आलेली आहे. त्यावर लगेच आता पार्थ म्हणत असतो, मी तुम्हाला ह्या घरामध्ये असं राहायला अलाव नाही करू शकत. तेव्हा काव्या म्हणत असते, का हो धनी, असं का करताय तुम्ही? तेव्हा मानिनी म्हणत असते, वा वा कारभारीन बाई, तुम्हाला एकच नंबर जमतंय बरं का. तेव्हा पार्थ म्हणत असतो, एक मिनिट आई, तू तर मध्ये बोलूच नकोस बरं का. तेव्हा लगेच आता काव्या म्हणत असते, एक मिनिट मी बघते ना काय होतंय ते. सांगा ना का हो धनी, तुम्ही मला का नाही ह्या घरामध्ये राहायला अलाउड करू शकत? बोला ना धनी. तेव्हा इकडे तो म्हणत असतो, नाही, मी तुम्हाला सांगितलं ना, मी तुम्हाला ह्या घरामध्ये राहायला नाही देऊ शकत म्हणून. तर आता इकडे आपण दुसऱ्या बाजूला वळूयात. दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनीला म्हणत असतो, सांगितलं ना इथे तुम्ही राहू शकत नाही. तेव्हा जीवा म्हणत असतो,
अरे, तो पहिला पगार, ती पहिली साडी, ती पहिली लाडी-गोडी आणि ते 7 डिसेंबरला दिलेलं ते वचन. तेव्हा नंदिनीला आता ते सगळं काही आठवतं. 7 डिसेंबरला इथे नंदिनीसाठी जीवाने खूप काही केलं होतं आणि तेव्हा तिने त्याला वचन दिलं होतं, "तुम्हाला जे काही मागायचं आहे ना, ते तुम्ही मला मागा. तुम्हाला हवं तेव्हा मी तुम्हाला ते देणार आहे." तेव्हा आता इकडे जीवा म्हटलेला असतो, "दिलं वचन?" तेव्हा नंदिनी म्हणते, "हो, दिलं वचन." आता ते सगळं काही इथे जीवाने नंदिनीला आठवण करून दिलेली असते आणि तेव्हा तो म्हणत असतो, "आलं का तुझ्या लक्षात? नंदिनीने वचन दिलं होतं. पण एक मिनिट हां, मी तुम्हाला अजिबात घरात घेणार नाही." "अगं, असं काय करतेस नंदिनी? पटकन जा औक्षणाचं ताट घेऊन ये आणि माझं मस्त तू इथे औक्षण कर." त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, "नाही हं, अजिबात नाही आहे. मी तुम्हाला घरात वगैरे घेणार नाही." "अगं, असं काय करतेस नंदिनी? तू वचन दिलं होतंस." नंदिनी म्हणजे शब्दांची पक्की आणि चक्क ती नाही म्हणते. हे बघा, तेव्हाची नंदिनी आणि तेव्हाचा जीवा वेगळा होता. त्यामुळे तुम्ही चुकीची दारे वाजवताय. ताबडतोब बॅग उचला आणि घरी निघून जा. आता दरवाजा नंदिनी लावणार तेवढ्यातच पाठीमागून आवाज आलेला असतो. जीवा म्हणत असतो, कोणाचा आवाज आलाय, कोणाचा आवाज आलाय?" कारण शारदा म्हटलेली असते, "अहो बाई, जावई बापू." आता लगेचच इकडे धावतच शारदा जीवाच्या जवळ जाते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, "पाया पडतो सासूबाई, पाया पडतो. काय टायमिंगवर आलात तुम्ही." तेव्हा लगेच त्या शारदा आशीर्वाद देत असते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, "एवढं मोठं मोहित्यांचं घर आहे, पण मला तुम्ही अशीच इथे बाहेरच उभा करणार आहात का?" तेव्हा शारदा म्हणत असते, "नाही, नाही, नाही, मी तुम्हाला अजिबात बाहेर उभी करणार नाही. चला तुम्ही आत चला ना." तेव्हा जीवा शारदाबरोबर जात असतो आणि नंदिनीला म्हणत असतो, "नंदिनी, ती माझी तेवढी बॅग घेऊन ये." काय? तेव्हा लगेच आता नंदिनी बॅग घेते. बॅग घेऊन येत असताना ती म्हणत असते, मी का ही बॅग उचलते उगाचच?" आणि तेव्हा बॅग उचलत असताना तिच्या पायालाच बॅग लागते आणि आई गं म्हणून आता आरडाओरडा करत असते. तर आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो. दुसऱ्या बाजूला काव्याने हा सीन जो आहे ना, तो खूपच रंगवलेला आहे बरं का प्रेक्षकांनो. म्हणत असतो काव्याला, "खरं खरं सांगा, तुम्ही घरामध्ये कशा शिरल्यात? काय संबंध काय तुमचा घरामध्ये शिरण्याचा?" तेव्हा ती म्हणत असते, "दारातून शिरले धनी." हे बघा, मला हे असले जोक आवडत नाहीत बरं का. पण तेव्हा काव्या म्हणते, "बट आय लाईक यू." आणि तेव्हा लगेच मानिनी म्हणत असते, "काव्या, बट आय लाईक यू." आणि "काय गं काव्या, मी सकाळपासून तुझी वाट बघते. किती वेळची वाट बघते आणि तू यायला उशीर का केलायस?" तेव्हा लगेच पार्थ म्हणत असतो, "म्हणजे? म्हणजे आई हे सगळं तुला माहिती होतं?" आता विक्रम म्हणत असतो, "ह्या बायकांच्या पोटात आणि ओठात काही राहतच नाहीये. दे, दे, आता दे उत्तर." तेव्हा मानिनी म्हणत असते, "नाही रे, मला असं माहिती काही नव्हतं काहीच माहिती नव्हतं." त्यावर लगेच आता इकडे मानिनीला तो धारेवरच धरत असतो. म्हणत असतो, "सांग नाही, हे सगळं तुला माहिती होतं? म्हणजे हा सगळा तुमचा प्लॅन होता?" त्यावर लगेच आता इकडे मानिनी म्हणत असते, "नाही रे बाबा, मला काहीही माहिती नव्हतं आणि काहीही नाही." त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, "एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. हम इसका जवाब देते हैं, हम इसका जवाब देते हैं." असं म्हणतच आता काव्याची ती नौटंकी सुरू झालेली असते. आता काव्या आर्किटेक्ट बोक्याला म्हणत असते बरं का, हमारा आर्किटेक्ट बोका जो है ना, वो टॉप 3 आर्किटेक्टपैकी एक है, एक है." असं म्हणत असते आणि असं म्हटल्यानंतर ती म्हणत असते, "त्यानंतर थोडंसं ना उसका जो मेमरी है ना, उसका मेमरी का स्क्रू थोडासा ढीला है ढीला. म्हणजे लक्षात गोष्टी राहत नाहीयेत." त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, "एक मिनिट काव्या, काय चाललंय काय नेमकं? काय लक्षात राहत नाही तुमच्या? माझी मेमरी लूज आहे?" "हो, हो. कारण ती ऐका ना, 6 डिसेंबरला तुम्ही मला काय वचन दिलं होतं? 6 डिसेंबर कांदा भजी आठवतात का? आठवतात?" तेव्हा पार्थला आठवत असतं. आता तो म्हणत असतो, "आज तुम्ही ना माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे." कारण त्याच्या क्लायंटबरोबर इथे ची मीटिंग होती आणि त्या मीटिंगसाठी काव्याने कांदा, भजी आणि चहा हे सगळं काही बनवलेलं होतं आणि त्यावेळेस पार्थने तिला म्हटलेलं होतं, "काव्या, तुम्हाला जे काही हवंय ना ते तुम्ही मागा. मी तुम्हाला काहीही द्यायला तयार आहे. वचन देतो मी तुम्हाला. तुम्ही जेव्हा केव्हा मला मागाल ना तेव्हा मी देतो." तेव्हा काव्या म्हटलेली होती, "ते आत्ता मागायचं नाहीये मला. मला जेव्हा लागेल मी तेव्हा मागेल." तेव्हा पार्थ म्हणत असतो, "तुम्हाला जेव्हा हवंय ना तेव्हा मागा. आता मी तुम्हाला वचन देतो." त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, "आठवलं ना देशमुख, आठवलं? ओ, हे असले प्रॉमिसेस-ब्रिमिसेस माझ्यासमोर आणायचे नाही हां, उगाच शांत बसा." त्यावर काव्या म्हणत असते, "ते इंग्रजीमधलं प्रॉमिस नाही आहे, तुम्ही मला साक्षात मराठीतलं प्रॉमिस नाही तर वचन दिलं होतं वचन." का? मी तेव्हा प्रॉमिस, वचन हां,
तेच सांगते मी तुम्हाला. दिलं होतं तुम्ही मला वचन. मला ह्या घरामध्ये राहू द्या. बस तुम्ही दिलेलं वचन आणि तेच मला हवं आहे. आता मला ह्या घरामध्ये राहायचंय. समजलं? तेवढ्यातच आता इकडे वसू आणि रम्या आलेल्या असतात आणि लगेच रम्या जोरातच म्हणत असते, "तू ह्या घरामध्ये अजिबात राहायचं नाहीयेस हां, समजलं का तुला?" तेव्हा मात्र काव्या तिच्याकडे रागानेच पाहत असते. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूपच धमाल, कमाल आणि इंटरेस्टिंग असणार आहे. कारण उद्याच्या भागामध्ये आता जीवाला तर इथे शारदाने घरामध्ये घेतलेलं असतं, पण धनंजयचा जीवावर मात्र प्रचंड राग असतो. जीवा आणि काव्या दोघांवर सुद्धा. धनंजय काही केल्या इथे जीवाला घरामध्ये ठेवण्याचं नाव घेत नसतात. जीवाची बॅग आणलेली असते आणि हाताला धरूनच जीवाला त्याने धक्के मारत बाहेर काढलेलं असतं आणि स्पष्टपणे सांगितलेलं असतं की काही झालं तरी सुद्धा तुला ह्या घरामध्ये मी राहू देणार नाही, आत्ताच्या आत्ता चालता हो. नंदिनीला ते ओढत ओढत घेऊन जात असतात. नंदिनीचा एक हात जीवाच्या हातात तर एक हात धनंजयच्या हातामध्ये असतो. तेवढ्यातच आता तिथे जो जीवा आहे तो जीवा नंदिनीच्या हातून सुटतो आणि खाली जोरातच पडतो. आता जोरातच पडल्यानंतर इकडे मात्र नंदिनी पडलेल्या जीवाला पाहते आणि जोरातच ती ओरडत असते. जीवा कसा पडला, जीवा जीवा म्हणून ओरडत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की इकडे काव्या पार्थला म्हणत असते, हे बघा, जर देशमुख ही जर रेस असेल तर ही रेस मला जिंकू देत. माझ्या आर्किटेक्ट बोक्याला मला जिंकायचं आहे. प्लीज नाही म्हणू नका. एक शेवटची संधी आणि एक शेवटचा चान्स मला द्या. मला माझं प्रेम मिळवायचं आहे. मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. मला माझा बोका परत मिळवायचा आहे. जर ही रेस असेल ना, तर ती रेस मला जिंकायची. तुम्हाला जर तसं वाटत असेल तर मी ही रेस जिंकण्यासाठी सुद्धा तयार आहे. असं सुद्धा आता इकडे जी काही काव्य आहे ती इकडे पार्थला म्हणत असते. तेव्हा मात्र रम्याला खूपच राग आलेला असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे छान छान रिव्ह्यू आणि भाग खूपच सुंदर आणि कमाल धमाल असा भाग होता. तिकडे आता जीवा तर खाली कोसळलाय, पण नंदिनी धावतच जाईल असं वाटतंय आपल्याला तरी. आणि इकडे सुद्धा आता जे पार्थने काव्याला दिलेलं वचन होतं ते वचन तो मात्र नक्कीच पाळेल आणि इथे ह्या घरामध्ये राहील. कारण इकडे विक्रम आणि मानिनीचा पूर्ण सपोर्ट असतं काव्याला. पण आता रम्या आणि वसूची बारी असते. रम्या आणि वसूला काव्या मात्र चांगलीच धुईल, चांगलीच धुलाई करेल असं सुद्धा आपल्याला उद्याच्या भागामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.